नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण अशा एका खमंग पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या ताटाशी आणि पोटाशी जोडलेला आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मस्त झणझणीत बिर्याणीवर ताव मारल्यानंतर डेझर्ट म्हणून थंडगार आणि गोड कलिंगड खायला कोणाला आवडणार नाही? पण जरा थांबा, हीच सवय कदाचित आरोग्यासाठी मोठी चूक ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक आहारशास्त्र या दोन्हींनुसार बिर्याणीसारखा जड पदार्थ आणि कलिंगड एकत्र खाणं अतिशय धोकादायक मानलं जातं. आता असं का? यामागे नेमकं कोणतं विज्ञान आणि आयुर्वेदिक कारण दडलंय हेच आपण आज जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण विरुद्ध अन्न म्हणजे काय आणि ही जोडी एवढी धोकादायक का मानली जाते यावर नजर टाकूया. मूळ संदर्भानुसार आयुर्वेद आणि आधुनिक आहारशास्त्र या दोन्ही शाखांनी या कॉम्बिनेशनला विरुद्ध अन्न ठरवलंय. विरुद्ध अन्न म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर असे दोन किंवा अधिक पदार्थ जे एकत्र खाल्ले की ते शरीरात जाऊन एकमेकांशी अक्षरशः भांडतात आणि पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करतात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण हे फक्त एखाद्या जुन्या समजुतीवर आधारित नाहीये, तर प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही विज्ञानांनी ह्या जोडीला स्पष्टपणे लाल कंदील दाखवलाय. आता या दोन पदार्थांमध्ये नेमका काय आणि कसा संघर्ष होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला पचनाचं गणित आणि वेळ लक्षात घ्यावी लागेल. इथं एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कलिंगडाची रचना जर आपण पाहिली तर त्यात तब्बल 92% फक्त पाणी असतं आणि उरलेला फक्त 8% भाग हा घन पदार्थ असतो. याचा साधा अर्थ असा की शरीराला हे फळ पचवण्यासाठी फारच कमी कष्ट घ्यावे लागतात. कलिंगड हे निसर्गतःच असं बनलंय की ते खाल्ल्यावर अगदी झटकन पचून जातं. आणि नेमका इथंच खऱ्या वादाला सुरुवात होते. एका बाजूला आहे कलिंगड जे पचायला जेमतेम 15 ते 20 मिनिटं लागतात आणि दुसऱ्या बाजूला आपली मसालेदार बिर्याणी. बिर्याणीमध्ये तांदूळ, भरपूर तेल, मसाले आणि मांस असल्यामुळे ती खूप जड असते. तिला पचायला साधारण 3 ते 4 तास लागू शकतात. आता विचार करा, हे दोन्ही एकत्र खाल्ले तर काय होईल? ते जलद पचणार कलिंगड या जड बिर्याणीच्या मागे पोटात जाऊन अडकून पडतं. हे अगदी एखाद्या एक्सप्रेस हायवेवर सुसाट जाणाऱ्या कारने अचानक एका संथ ट्रॅक्टरच्या मागे अडकण्यासारखं आहे. बिर्याणी पूर्ण पचेपर्यंत कलिंगडाला तिथे वाट पाहावी लागते आणि यामुळे ते फळ चक्क पोटातच आंबायला किंवा फर्मेंट व्हायला सुरुवात होते. पण हा संघर्ष फक्त वेळेचा नाहीये, तर यामागे या दोन्ही पदार्थांचे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असणारे गुणधर्मही कारणीभूत आहेत. आयुर्वेदानुसार आपण जे काही खातो त्या प्रत्येक अन्नाचा एक विशिष्ट स्वभाव असतो. आता बिर्याणीचा स्वभाव कसा आहे तर ती प्रकृतीने अतिशय उष्ण आणि जड आहे. याउलट कलिंगड हे थंड आणि पाण्याने भरलेलं किंवा पाणसट आहे. जेव्हा ही उष्ण जड प्रकृतीची बिर्याणी आणि थंडगार पाणसट कलिंगड एकत्र मिसळतात तेव्हा पचनसंस्थेचा पार विचका होतो. हे कसं आहे माहितीये? उकळत्या तेलात अचानक थंड पाणी टाकल्यासारखं. या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच शांतपणे राहू शकत नाहीत. या अशा परस्परविरोधी गुणधर्मांमुळे शरीरात एक विशिष्ट जैविक प्रक्रिया घडते जिला आयुर्वेदात अग्निमांद्य असं म्हणतात. अग्निमांद्य म्हणजे नेमकं काय? तर पचनाची आग किंवा पचनशक्ती एकदम मंदावणे आणि पचनसंस्थेत मोठा गोंधळ निर्माण होणे. जेव्हा असे पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे पदार्थ एकत्र येतात तेव्हा अन्नाचं पचन करण्याची शरीराची जी नैसर्गिक ताकद असते ती एकदम कमकुवत होऊन जाते. मग या सगळ्या गोंधळाचा परिणाम काय होतो? तर शरीरावर याचे अनेक नकारात्मक परिणाम दिसू लागतात. चला ते बघूया. आतल्यात सुरू असलेला हा संघर्ष जर आपण दुर्लक्षित केला तर अनेक शारीरिक त्रास सुरू होतात. आणि हा केवळ एखादा थेअरीचा भाग नाही. प्रत्यक्षात पोट खूप फुगणे, गॅस धरणे, भयंकर ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होणे, उलटी किंवा मळमळल्यासारखं वाटणे आणि काही वेळेस तर जुलाब किंवा अगदी फूड पॉयझनिंगसारखी गंभीर लक्षणे सुद्धा दिसू शकतात. त्यातल्या त्यात ज्यांची शरीर प्रकृती पित्त प्रकारची आहे त्यांच्यासाठी तर हा जास्तच धोक्याचा इशारा आहे. कारण पित्त प्रकृतीच्या लोकांचं शरीर या विरुद्ध अन्नाला अतिशय वेगाने आणि तीव्रतेने प्रतिक्रिया देतं. आता एवढं सगळं ऐकल्यावर घाबरून जाण्याचं कारण नाही. हे दोन्ही पदार्थ सुरक्षितपणे खाण्याच्या काही योग्य पद्धतीही आहेत. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे बिर्याणी आणि कलिंगड या दोन्ही स्वादिष्ट पदार्थांचा त्याग करण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त काही साधे नियम पाळायचेत. सर्वात उत्तम पद्धत म्हणजे नेहमी रिकाम्या पोटी आधी कलिंगड खाऊन घ्या. कारण आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे फळ नेहमी लवकर पचतं. ते पचून गेल्यावर मग निवांतपणे बिर्याणीवर ताव मारता येईल. आणि समजा आधी बिर्याणी खाल्लीच असेल तर कलिंगड खाण्यापूर्वी किमान 2 ते 3 तासांचं काटेकोर अंतर नक्की ठेवा. यामुळे बिर्याणी पचायला पुरेसा वेळ मिळेल आणि पोटाचा कोणताही त्रास होणार नाही. पण कधीकधी असा प्रसंग येतोच की हे दोन्ही पदार्थ एकाच वेळी समोर येतात आणि मोह आवरत नाही.
असं जर काही असेल आणि ते टाळणं अगदीच शक्य नसेल तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे दोन्ही पदार्थांचं प्रमाण खूपच कमी ठेवणं. पोर्शन कंट्रोल किंवा खाण्यावर नियंत्रण ठेवणं हाच पचनाचा अनर्थ टाळण्याचा शेवटचा आणि प्रभावी बचाव आहे. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा. संदर्भानुसार दुधासोबत कलिंगड खाणे किंवा अगदी बर्फासोबत कलिंगड खाणे हे सुद्धा विरुद्ध अन्नच मानलं गेलंय आणि ते तितकंच धोकादायक आहे. आता आपणच विचार करूया की आपल्या रोजच्या सवयींमध्ये अशा आणखी किती ताज्या आणि लोकप्रिय जोड्या असतील ज्या नकळतपणे आपल्याच पचनसंस्थेचे नुकसान करत आहेत. असे आणखी कोणते पदार्थ असतील जे आपण चुकीच्या पद्धतीने एकत्र खात आहोत? यावर नक्की विचार करा आणि आपल्या आहाराबद्दल योग्य ती काळजी घ्या.